फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तास वर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। महिरावडी येथील मातोश्री गीताबाई देवराम पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। याप्रसंगी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे यांनी पद्मभूषण महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदान उलगडून दाखवत त्यांनी भारतासाठी केलेले परिश्रम, त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने मिळवलेले ऑलिम्पिक सुवर्ण पदक आणि त्यांच्या क्रीडा नैपुण्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देत तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनाचं महत्त्व विशद केलंय। हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा विषयक प्रेरणा, शिस्त व राष्ट्रभक्ती जागवणारा ठरलाय। यावेळी कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक सुरेखा आहेर भामरे आणि सूत्रसंचालन अश्विनी चौरे यांनी केलंय। यावेळी संजय पवार, समाधान शेवाळे, देवेंद्र देवरे, संजय गायकवाड, अतुल कुलथे, दिलीप खांड बहाले, विलास येवले आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी दीपाली वाडिले यांनी आभार मानले। नवी मुंबईत मराठा आंदोलक आक्रमक, मराठा आंदोलकांनी अडवलाय रस्ता, मराठा आंदोलकांचा रस्ता रोको। सरकारनं पाणी बंद केलं, जेवणाची व्यवस्था नाही, जोपर्यंत व्यवस्था होत नाही तोपर्यंत रस्त्यावर उठणार नाही, मराठा आंदोलन आक्रमक। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नवी मुंबईतील वाशी एक्झिबिशन येथे थांबलेल्या मराठा आंदोलकांसाठी टेम्पो भरून भाज्यांची व्यवस्था। मराठा आंदोलक हे नवी मुंबईमध्ये थांबलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात आहे, त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून जेवणासाठी लागणाऱ्या भाज्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। भाजी दररोज पाहिजे तेवढी भाजी देण्याचं आश्वासन भाजी मार्केटचे संचालक शंकरशेठ पिंगळे साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे। ते सकाळ दुपार संध्याकाळ मला फोन करतात की ढोकळे पाटील भाजी किती पाहिजे,
तर त्यांनी हा टेम्पो भरून पाठवलेला आहे. अजूनही त्यांचे जे व्यवस्थापक आहेत रामदास ते आमच्या संपर्कात आहेत. तर जेवढे दिवस लोक राहतील, मनोजदादांचं जेवढे दिवस आंदोलन आहे तेवढे दिवस एक्झिबिशन सेंटर नवी मुंबई आणि कांदाबट्टा मार्केट, मसाला मार्केट, भारती विद्यापीठचं शाळा आहे, पुन्हा तेरणा विद्यालय या ठिकाणी सोय केलेली आहे. जोपर्यंत दादांचं आंदोलन चालू आहे तोपर्यंत इथं आलेला समाज नवी मुंबईकर म्हणून आम्ही त्यांना उपाशी ठेवणार नाही. त्यांची सोय राहण्या खाण्यापिण्याची आम्ही करत आहोत. जोपर्यंत आरक्षणाचा तोडगा निघत नाही, राज्य सरकार जोपर्यंत आरक्षण जाहीर करत नाही, कोणत्या पद्धतीने आरक्षण देणार आहे जाहीर करत नाही, जोपर्यंत मनोजदादांचं जरांगे पाटलांचं आंदोलन आहे तोपर्यंत हा समाज इथून गावी जाणार नाही. गणेश ढोकळे पाटील, संयोजक नवी मुंबई. गणेशोत्सवानिमित्त येवल्या शहरात विविध मंडळाकडून देखावे उभारले जात असताना संत नामदेव व्यायामशाळा यावर्षी एका खास धार्मिक व आकर्षक देखाव्याने भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. या मंडळाकडून राजस्थानमधील सुप्रसिद्ध खाटूश्याम मंदिराचा भव्य देखावा उभारण्यात आलाय. देखाव्याची खासियत म्हणजे सजावटीसाठी लागणारी विविध रंगी व दुर्मिळ फुले थेट आसाम येथून आणण्यात आली आहे. फुलांनी नटलेले मंदिर पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते आहे. करून अमरावती सेवा तांत्रिक कारणामुळे 21 ऑगस्टपासून ठप्प झाली. ऑपरेशनल इश्यू या कारणाखाली सेवा थांबवण्यात आलेली आहे. मोठा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. एअर अलायन्सच्या 72 ATR विमानांची युद्ध स्तरावर दुरुस्ती सुरू असून 1 किंवा 15 सप्टेंबरपासून सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी मात्र यावर टीका करत लवकर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत विमानसेवा लवकर सुरू करण्याची मागणी केली. तर लवकरच विमानसेवा सुरळीत होईल असं आश्वासन काल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद. एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे आणि काल जरांगे पाटलांनी भूमिका मांडली. त्यांनी म्हटलंय की त्यांनी सरकारला मुदत दिली आहे मर्यादापर्यंत आणि त्यांनी म्हटलं पुढच्या काळात आतापर्यंत ते पाणी घेतं ते पाणी त्यागही करतील. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं मराठा समाजाच्या आंदोलकांना एक दिवसाची मुदतवाढ दिली. जवळ फार मोठी मेहरबानीच केली म्हणायला हवं. मेहरबानीच हा शब्द किंवा उपकार हा शब्दच वापरावा लागेल. मराठी माणसं मोठ्या संख्येने मुंबईत आली आहेत, शांतपणे बसली आहेत. हे बहुतेक सरकारला पाहवत नाही. आंदोलन हा विषय बाजूला ठेवून पण हजारोच्या संख्येने मराठी माणसं एकवटली आहेत मुंबईत. त्याचा कोणाला त्रास होतोय का? काही धनिक, भाजपचे समर्थक, उद्योगपती, व्यापारी त्यांना मदत करणारे ह्यांना त्रास होत असेल असं दिसतंय. त्याच्यामुळे एक एक दिवसाची मुदतवाढ हे सरकार देत आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की ह्या आंदोलनाच्या चुलीवर कोणी पोळी भाजू नये. कोण भाजतंय? कोण भाजतंय? कोण? आतापर्यंत अशा प्रकारच्या आंदोलनावर पोळ्या भाजण्याचं काम आपणच केलेलं आहे मिस्टर फडणवीस. माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना आपलं वक्तव्य काय होतं? काय होतं जरा आठवा. आरक्षणासंदर्भात आपण म्हणत होता या सरकारची राजकीय इच्छाशक्तीच नाही. राजकीय इच्छाशक्ती असेल तर 8 दिवसामध्ये आरक्षण मिळू शकेल. तुमची राजकीय इच्छाशक्ती अरबी समुद्रामध्ये बुडाली का? तुम्ही राजकीय इच्छाशक्तीचे महामेरू आहात असं मी मानतो. आपल्याकडे प्रचंड राजकीय इच्छाशक्ती आहे. म्हणलं ना आपण महामेरू आहात राजकीय इच्छाशक्तीची. मग त्या राजकीय इच्छाशक्तीचं काय झालं यासाठी एखादी SIT आपण नेमायला पाहिजे. की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जी राजकीय इच्छाशक्ती होती की धनगर समाजाला, मराठा समाजाला सरकार आल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटमध्ये 8 दिवसात आरक्षण देण्यासंदर्भात जी राजकीय इच्छाशक्ती श्रीमान फडणवीस यांच्याकडे होती ती इच्छाशक्ती
कुठे हरवली, कुठे लापता झाली, जगदीप धनखड यांच्याप्रमाणे, त्यासाठी ताबडतोब एका SITची घोषणा त्यांनी करायला हरकत नाही. दोन समाजामध्ये तेढ लावून, बरं आगी लावून खेळ बघण्याचं काम विरोधी पक्ष करतायत असं फडणवीस काल म्हणाले. विरोधी पक्षाला काय पडलं आहे आग लावण्याचं काम करण्यात? सरकार कोणाचं आहे? सरकार कोणाचं आहे? सत्ता कोणाची आहे गेल्या काही काळापासून? आम्ही कशाला आगी लावू? दोन समाजामध्ये आगी लावून निवडणुकामध्ये उतरण्याचं धंदे आपले आहेत. हे विधानसभेत आम्ही पाहिलं, त्याच्या आधी पाहिलं, आणि आताही आपल्याला साधारण त्या दृष्टीनेच आपण महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचं काम आजचे सत्ताधारी एकत्रितपणे करतायत. जे तीन पक्ष आहेत, हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे आपली राजकीय पोळी भाजून समाजाला वेठीत धरण्याचं काम करतायत. मुंबईमध्ये पावसामध्ये, चिखलामध्ये गैरसोयी सहन करून एक मोठा समाज या राज्यातला रस्त्यावर आहे, चिखलात आहे. त्या संदर्भात आपल्याला सहानुभूती असायला पाहिजे की ही माझी प्रजा आहे, ही माझी जनता आहे महाराष्ट्राची. पण आपल्या चेहऱ्यावरती मला कुठेही सहानुभूतीचा लवलेश दिसत नाही. टॉयलेट्स नाहीत, पाणी नाही, हॉटेल्स बंद करून ठेवलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आंदोलकांचं. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, गृह खात्याचे प्रमुख म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही? आंदोलकांच्या मागण्याविषयी मतभेद त्यांचे असू शकतात. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व काढलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. विष्णुनाथ शंख पथक पुणे यांच्यातर्फे शंखनाद व मोर्याचा गजर 35 शंखवादकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर सादर केले. वादन सिडको एक्झिबिशन सेंटर येथे मराठा आंदोलकांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था. मात्र सिडको प्रशासनावर मराठा आंदोलकांची नाराजी. सिडको एक्झिबिशन सेंटर येथे लाईटची देखील सुविधा नाही. मराठा आंदोलक अंधारात बनवत आहेत जेवण. कितीही वेटीस धरली तरी मराठा आक्रमक होणार नाही. निश्चितपणे सिडको प्रशासनाने खरं तर हे एक्झिबिशन सेंटर द्यायला आम्हाला पहिलं मनाव केला होता, अटकाव केला होता. त्यानंतर काल आम्ही यामध्ये थेट घुसलो. खरं तर आज सकाळपासून या सिडको प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला संपर्क साधायला पाहिजे होता. तुम्हाला कुठल्या लाईट्स ऑन करून पाहिजेत, तुम्हाला इथे शौचालयाची काय सुविधा पाहिजे. दुर्दैवाने आतापर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याने आम्हाला संपर्क केलेला नाहीये. परंतु एक सांगतो, यांनी आमची किती अडवणूक केली, सरकार असेल प्रशासन असेल, हे मराठे या ठिकाणी आहे त्या परिस्थितीमध्ये स्वतःला त्या ठिकाणी सामावून घेतील. आणि निश्चितपणे या ठिकाणी सरकारचा जर हेतू असा असेल की आम्ही यांची गैरसोय केल्यानंतर हे काहीतरी चुकीचं करतील, तर असं कदापि होणार नाही. हे मराठे शांततेच्या मार्गाने आलेत, शांततेच्या मार्गाने जातील आणि मुंबईतही जातील. आणि जाताना मुंबईतून हे मराठ्यांना आरक्षण घेऊन जातील, एवढंच आपण. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा. पालकमंत्री अतुल सावे. मुखेडमध्ये त्यावेळेस अतिवृष्टी झाली होती. त्यावेळेस मुखेडच्या 7 गावांना मी भेट दिली होती आणि त्यावेळेस तत्काळ तिकडे जी काही मदत द्यायची सरकारच्या वतीने ती आम्ही पूर्ण दिली होती. पण काल आज सकाळी ॲक्च्युली कालपेक्षा काल रात्री आणि आज सकाळी पुन्हा एकदा अतिवृष्टी झाली. मला सकाळी इकडून फोन आले. माझं कलेक्टर साहेबांशी, CO मॅडमशी, SP साहेबांशी, यांची आणि महापालिकेच्या आयुक्तांशी, चौघांशी मी दिवसभरात बरेच वेळेस बोललो. आणि इकडची परिस्थिती या म्हणजे 1983 नंतर पहिल्यांदा एवढा शॉर्ट पिरियडमध्ये म्हणजे 5 तासात खूप
जोराचा पाऊस इकडे झाला आणि त्याच्यामुळे मी ताबडतोब इकडे आलो. आज आम्ही शहरातल्या याची पाहणी केलेली आहे. उद्या सकाळी ग्रामीण भागामध्ये नायगाव, धर्माबाद आणि नरसी आणि अजून एक कुठलं गाव तुमरी अशा 4ही गावांना जिकडे अतिवृष्टी झालेली आहे त्या भागाला व्हिजिट करणार आहोत. तिकडून व्हिजिट करून आल्यावर जसं आम्ही आता आज ऑलरेडी सांगितलं की तात्काळ सगळे पंचनामे करायला सांगितले. शहरामध्ये पण सगळीकडे जिकडे जिकडे घरात पाणी शिरलं आहे आणि ज्या घरात पाणी शिरलं असेल त्यांना NDRFच्या माध्यमातून 10,000ची मदत मिळते ती आम्ही नक्कीच देऊ. काही जणांनी मागणी जास्त द्यावी त्याचाही नक्कीच सरकारच्या माध्यमातून आणि सरकार ह्या सगळ्या अतिवृष्टीच्या ज्यांना कोणाला नुकसान झालं त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील. आपल्याला मागच्या वेळेस केळीचं नुकसानाचं उदाहरण माहिती असेल. आम्ही येऊन आढावा घेतला आणि ताबडतोब त्याला मदत आम्ही त्यावेळेस सरकारने केली होती. त्याच पद्धतीने आताही ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना नक्कीच मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिन या निमित्त हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व जिल्हा हौशी जेनेस्टिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं अमरावती शहरात रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय क्रीडा दिनाचा संदेश देण्यात आला. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील अनेक शाखेतील विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभागी होऊन राष्ट्रीय क्रीडा दिनाचं महत्त्व नागरिकांना पटवून दिलं. रॅलीमध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे क्रीडा क्षेत्राचा अभ्यास घेण्याकरिता आलेले परराज्यातील विद्यार्थी सोबतच संस्थेतील अनेक शाखेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा व पारंपरिक खेळाचं सादरीकरण करण्यात आले. राजकमल चौकात चित्तथरारक खेळांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण करून नागरिकांचं मन जिंकून घेतलंय. 3,000 ते 4,000 विद्यार्थ्यांनी एका रांगेत शिस्तबद्ध पद्धतीनं सहभाग घेऊन राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे शहरातील विविध भागात भ्रमण करून क्रीडा दिनाचा संदेश देण्यात आलाय.